मी प्रथमतः आपल्या ग्रामपंचायतीतर्फे ग्रामस्थांतर्फे इथे उपस्थित असणाऱ्या नागरिकांतर्फे महिलांतर्फे आणि या ठिकाणी उपस्थित नाहीत परंतु आपापल्या घरी जे कामात गुंतलेले असतात या स्वाधीनाच्या कामात गुंतलेले या सर्वांच्या तर्फे मी त्यांचं प्रथम सहर्ष स्वागत करतो. आज या ठिकाणी आपल्या गावात जे पाणी पथक आलेलं आहे त्या पाणी पथकाचे अध्यक्ष माननीय श्री रामदासजी भांडे, सभापती पंचायत समिती भोर यांचा या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतच्या सरपंच अल्पसा सत्कार करतील त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी त्यांना विनंती करतो.
यानंतर मान यानंतर या ठिकाणी आलेले यानंतर या ठिकाणी आलेले राजू शेळके पत्रकार प्रतिनिधी राजू शेळके पत्रकार प्रतिनिधी यानंतर या ठिकाणी आलेले सुत साबळे साहेब यानंतर समिती संपली यानंतर आपल्या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी चव्हाण साहेब यांचे या पंचायत सदस्य शोभा वाटकर स्वागत करतील संजय वाटकर ग्रामपंचायत सदस्य सरपंच आणि बारामती तालुका माफ करा पथकातले भोसले साहेब शिक्षण अधिकारी विस्तार अधिकारी आपल्याकडून चुकून नाव राहिलं होतं या ठिकाणी त्यांचे स्वागत करतील परिषद दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन बाळासाहेब भापकर हे पहा दोन्ही गाड्यांच्या या ठिकाणी रामदासजी भांडे उपसभापती शिवाजीराव शिवतरे सदस्य पंचायत समिती बोर्डचे
बाळकृष्ण दळवी, गट विकास अधिकारी आर के वाघ, अक्षतानी साहेब, बाल विकास प्रकल्प अधिकारी भोर, कोळी साहेब, माननीय श्री डॉक्टर जोशी, वैद्यकीय अधिकारी पंचायत समिती भोर, राजू शेळके, पत्रकार प्रतिनिधी माननीय श्री साबळे साहेब, गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती भोर आणि माननीय श्री बाळासाहेब निगडे, सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी तसेच भोरचे विस्तार अधिकारी, बारामती पंचायत समितीचे बीडीओ तसेच बारामती पंचायत समितीचे आलेले विस्तार अधिकारी कोमन साहेब, साळुंके साहेब आणि त्यांचे सहकारी आणि आपल्या गावातील विविध कार्यकारी सोसायटी, दूध सोसायटीचे चेअरमन, त्यांचे सहकारी, तरुण मंडळ अध्यक्ष आणि त्यांचे सहकारी, बचत गटाच्या संघटिका, उपसंघटिका आणि त्यांचे सहकारी आणि या ठिकाणी जमलेल्या महिला, पुरुष आणि तरुण वर्ग, आज आपण या ठिकाणी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान तथा श्री संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छता स्पर्धा आणि या स्पर्धेची तालुकानिहाय पाहणी समिती दिलेल्या वेळाप्रमाणे आपल्याकडे आज आलेली आहे. आपण 2 ऑक्टोबर पासून हा जो ग्राम स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम राबवण्याला सुरुवात केली, या कार्यक्रमाची पाहणी करण्यासाठी जे पथक आलेलं आहे त्या पथकाला या कामाची थोडक्यात रूपरेषा सांगण्याचा मी प्रयत्न करतो. आपण 2 ऑक्टोबरला ग्रामपंचायतीची मासिक सभा झाली आणि त्या ठिकाणी मासिक सभेमध्ये 3 ऑक्टोबरला ग्रामसभा बोलवण्याचं ठरलं आणि त्या ग्रामसभेमध्ये 2 ऑक्टोबर पासून ते 17 ऑक्टोबर पर्यंत शासनाने जी आपल्याला कार्यक्रम पत्रिका दिलेली होती त्या कार्यक्रम पत्रिकेनुसार आपण ते काम करत राहिलो. ज्यावेळी आपण या कामाला सुरुवात केली त्यावेळेस आपल्या गावची अगदी ठराविक गावात याला 1-2 रस्ते लहानसे होते, त्या रस्त्यांची दुरावस्था झालेली होती, भरपूर ठिकाणी घाण पडलेली होती. परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छता अभियान ग्राम स्पर्धा या कार्यक्रमाला आपण सुरुवात केली. सुरुवातीला थोडे लोक होते, 1-2 दिवसात लोकांना स्वच्छतेचं महत्व पटलं, लोक त्यात सामील झाले. श्रमदानातून एक पुलाचं काम झालं. ज्या ज्या ठिकाणी बाबळी होत्या त्या प्रत्येकाने आपापल्या जागेतील बाबळी काढल्या. ज्या ठिकाणी सार्वजनिक जागा असतील त्या ठिकाणी श्रमदानाने आपण ते साफसफाईचं काम केलं. आज मला सांगायला अभिमान वाटतो की या गावातील प्रत्येक लहान थोर आणि वडीलधाऱ्या माणसांचा त्यात फार मोठा सिंहाचा वाटा होता. आपण ठिकठिकाणी भिंतीवर म्हणी लिहिल्या, असेल गावात एकी तर गाव होईल सुखी. आणि खरंच ज्या वेळेस गावात एकी होते त्यावेळेस गावाचा कायापालट कसा होतो हे उत्तम उदाहरण आपण दाखवून दिलेले. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान चालू होण्याच्या अगोदर लोकांच्या मनात द्वेष होते, हेवेदावे होते, राजकीय आकस होते. पण संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान चालू झालं, संत गाडगेबाबांच्या नावाने आमच्या रस्त्यावर खराटा फिरला आणि तसाच या संपूर्ण वाईट विचारावर आमच्या गावाला खराटा फिरून गेला. आपला हिशोब झालेलाच आहे, पण आलेल्या कमिटीला मी पुन्हा तो हिशोब सांगतो. आम्ही बक्षिसाच्या आशेने हे काम करत नाही. हे बक्षीस आमच्या हिशोबाने आम्हाला मिळाले. 2 ऑक्टोबरच्या अगोदर आम्ही
असा थोडासा सर्वे केला होता. आमच्या गावात फक्त दारू आणि गुटख्याला 6 ते 7 हजार रुपये रोज लागत होते. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरू झालं, ग्रामसभा घेतली आणि या ठिकाणी सर्व लहान थोरांनी निर्णय घेतला की दारूमुळे आपल्या गावात भांडण होते, दारूमुळे पैसा जातो. महिला भगिनी पुढे आल्या. कधीही गावात महिला भगिनी ग्रामसभेला या मंदिरात न जमणाऱ्या 500च्या वर ग्रामसभेला या ठिकाणी महिला जमल्या होत्या आणि सर्वांनी एकच निर्णय घेतला, आजपासून आपल्या गावात दारू विकायची नाही आणि दारू प्यायची नाही. जो दारू पिल त्याची गाडवावरून दिंड काढायची. पण सुज्ञ नागरिक असल्यामुळे ती वेळ आमच्यावर आली नाही आणि त्या दिवसापासून आजपर्यंत आमच्या गावात 1 रुपया दारूला कधी गेला नाही आणि यापुढील काळात कधी जाणार बी नाही. हा व्यसनापायी जाणारे रोजचे 7,000 रुपये आपले रोज वाचले. 7 त्रिक 21 2,10,000 रुपये आपले वाचले. 2 ऑक्टोबर पासून आतापर्यंत 2 महिने होत आले. किती बक्षीस झालं? 4 लाख तरी झालं. आणि मग जिल्ह्यात आपलं गाव प्रथम आलं तर आपल्याला किती बक्षीस मिळणार? आम्हाला पैशाची चिंता नाही, आम्हाला पैशाची गरज बी नाही. गोरगरीब सर्वसामान्य माणूस आज गावाच्या कामाला धावून उठतोय. जे कधी नव्हतं ते चित्र या गावात तयार झालं. ज्या ज्यावेळी श्रमदान करायचं ठरतं त्या त्यावेळेस 1000-500 लोक जमा होतात. आज कार्यक्रम म्हणून ही लोक या ठिकाणी जमलेली नाहीत. हे सातत्याने रोज सकाळी आणि संध्याकाळी या ठिकाणी जमतायत आणि हे सार्वजनिक कामाचा रोज हाच विचार चालतोय. गेले 2 महिने झाले आमच्या गावात दुसरा विषय नसतो. ज्या चौकात जाल तुम्ही, ज्या चौकात जाल तिथं तुम्हाला हेच ऐकायला मिळेल की ह्या चौकात थोडीशी घाण राहिली, त्यांनी शोष खड्डा काढला नाही, त्या वरच्या रोडला जरा झाडी लावायला पाहिजे, खालच्या रोडची कोबाबळ काढून कापून टाकायला पाहिजे. हा लोकांच्या मनामध्ये झालेला हे परिवर्तनच आम्हाला फार मोठं बक्षीस देऊन गेलं. महिन्याला आपले 2 लाख रुपये वाचतात. 1 वर्षाचे आपले 12 × 24 लाख रुपये होतात. राज्यस्तरावर आले तर 25 लाख रुपये बक्षीस आहे. आपल्याला त्याची गरजच राहत नाही. 1 लाखाचं तर आपण श्रमदानाने काम करतोय आणि हीच आहे की कायमस्वरूपी आपण अशी टिकवून धरली आणि आपण ते धरण्याचा 17 तारखेला संकल्प केला. या पुढील काळात मी स्वतः घाण राहणार नाही, माझा परिसर घाण होऊ देणार नाही, सार्वजनिक ठिकाणी मी घाण करणार नाही आणि जो सार्वजनिक ठिकाणी घाण करत असेल त्याला मी घाण करू देणार नाही. 12ही महिने 30ही दिवस हे गाव असंच स्वच्छ ठेवल, निर्व्यसनी ठेवू अशी आपण शपथ घेतलेली आहे आणि त्या शपथेचं आपण काटेकोरपणे पालन करत आहोत. आज ही आपल्याकडे एकी झाल्यामुळं गावात कुठल्याही प्रकारचं वाईट चित्र दिसायला मिळत नाही. मी नक्की सांगतो, पाठीमागच्या वेळात आपल्याला BDO साहेब आले होते. पाठीमागची जी समिती आलेली होती त्या समितीच्या वेळात त्यांनी, ते सभापती होते उपसभापती सासवडचे, त्यांनी सांगितलं की तुम्ही जर हे असं ग्राम अभियान चालवलं तर गावातील डॉक्टरांचा धंदा बंद होईल. चांगले विचार होते त्यांचे. गावातली साफसफाई झाली, रोगराई कमी होईल, डास मच्छरांचा त्रास कमी होईल, हिवतापासारखे आजार निघून जातील आणि डॉक्टरांचा धंदा बुडेल. डॉक्टरांचा धंदा कमी होण्याची वेळ अजून आपल्याला यायला थोडीसा टाइम आहे. पण आमच्यासारखे जे थोडेफार ग्रामपंचायत सदस्य असणारे, छोटे मोठे बारीकचे जे पुढारी म्हणणारे, ह्यांचा धंदा मागच्या 2 महिन्यात बंद झाला. अहो, या गावात कुणी दारूच पेत नाही, दारू पेत नाही म्हणून कुणी भांडण करत नाही, कुणी भांडण करत नाही म्हणून आमच्याकडे कुणी मिटवायला येत नाही, आम्हाला गिराईकच राहिलं नाही. त्याच्या अगोदरच्या काळात अशी परिस्थिती होती, सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्हाला 4 माणसं तरी भेटायची. ती दारू पिऊन शिवाय देतोय किंवा 1000 पिऊन त्याला शिवाय देतोय. मग आम्ही त्याची दारू प्यायचो, त्याच्या बाजूने जायचो. दुसरा आला त्याचं मटण खायचं आणि त्याच्या बाजूने जायचं. आज आमचा हा पूर्ण धंदा बंद झाला, आमची दारू बंद झाली आणि आम्ही घरची चटणी मिरची खाऊन ह्या गावच्या समाजात सामील झालो. या गावाला हे आदर्श या गावाने दाखवून दिलं. खास उल्लेख करावा वाटतो माझ्या माता भगिनींचा, मागासवर्गीय महिलांचा आणि गावातील महिलांचा आणि पुरुषांचा. सुरुवातीला ग्राम अभियान चालू झालं, तळागाळातली लोक अगोदर जागी झाली. जे रोज मोलमजुरी करून खातात त्या लोकांना अगोदर या स्वच्छतेचं महत्व कळलं. त्यांचा मुद्दा एकच होता, गावची स्वच्छता आपण 1 दिवसात करू, कष्ट माणसं आपण. परंतु त्यांचा मुद्दा एकच होता की हे गाव निर्व्यसनी झालं पाहिजे. प्रत्येकाच्या घरात एक दारुड्या नवरा होता, दारुड्या मुलगा होता.
नवरा दारूसाठी पैसे मागून मारत होता, असं एक वाईट चित्र बऱ्याच कुटुंबात ते घडत होतं. आणि त्याच वेळेस आपण ज्यावेळेस आपण हा निर्णय घेतला की हे वाईट चित्र ज्यावेळेस आपल्याला बदलायचं असेल, अनेक वेळा आपण दारू बंद करण्याचा प्रयत्न केला, भरपूर पुरुष मंडळ, आणि मग दारू पिणे हे चुकीचं आहे ज्यावेळेस महिलांनाच अगोदर कळलं, पुरुषांना कळणार नाही, आणि ह्या संपूर्ण महिला तयार झाल्या. आज त्यातल्या निम्म्याच आहेत. संपूर्ण महिलांनी आवाज दिला, नवरा दारू पिऊन आला त्याला जेवायलाच देणार नाही घरी. काय करतो त्याचं आपण बघू. आणि ज्या वेळेस ग्राम स्वच्छता अभियान का चालवायचं असतं, कुठेतरी पुढे जायचं असतं, गाव साफ करायचं असतं, त्यावेळेस गावातल्या लोकांची मन साफ होणं आधी महत्वाचं असतं. आणि मन साफ व्हायचे असतील, कुठल्या गावाला जर ग्राम स्वच्छता अभियान मध्ये भाग घ्यायचा असेल आणि ग्राम आपलं खेडं एक स्वच्छ सुंदर करून दाखवायचं असेल, तर त्यांनी अगोदर मुळाला गाव घातला पाहिजे. गाव निर्व्यसनी झालं पाहिजे. गाव जर निर्व्यसनी झालं तर त्या गावात कधीही वाईट वळण लागणार नाही, त्या गावात कधी कुठल्याही सार्वजनिक कामात अडचण येणार नाही. आणि अशा पद्धतीने आम्ही ह्या ग्राम स्वच्छतेचं काम चालू ठेवलं. पहिली समिती आली, त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत केलं. त्यांनी संपूर्ण पाहणी केली. त्यांनी या ठिकाणी पाहणी केल्यानंतर आपला पुढे नंबर आला आणि या ठिकाणी आपण त्या दुसऱ्या समितीला सामोरे जातोय. आपलं जे केलेलं काम आहे ह्यात सातत्य. मागची कमिटी येऊन गेली, नंबर आला म्हणून आपण त्यात थांबलेलो नाही, त्यात वाढ करत गेलो. आणि आता आपल्याला स्वच्छतेची कामं अगदीच कमी राहिली. आपल्याला पहिल्यासारखं असं वेळ देऊन अगदी हे स्वच्छतेची कामं करायला लागणार नाहीत. सकाळी फक्त 10 मिनिटं, संध्याकाळी 10 मिनिटं आपलं पटांगण साफ करतोय, आपण रांगोळी मारतोय, एवढंच काम करतोय. आणि हे आपल्या शरीराला वळण पडून गेलं. सार्वजनिक संडास असतील, वैयक्तिक संडास असतील, त्याचा वापर होत नव्हता. आपण ते एकमेकाच्या मनाला कामाची पावती म्हणून आपण एक बुकलेट तयार करून त्यांना दिलेले. आणि त्याच पद्धतीने पाठीमागं कशा परिस्थितीत गाव होतं त्याचं एक व्हिडिओ कॅसेट तयार करून ठेवलं. ग्राम अभियान 2 ऑक्टोबरला चालू झाल्यानंतर त्या पिरियडमध्ये 17 ऑक्टोबर पर्यंत कामं कशी केली त्याचं एक कॅसेट आपण तयार केलं. पाठीमागची जिल्हा परिषद मतदारसंघ न्याय कमिटी आली होती, त्यावेळेस आपला कार्यक्रम कसा झाला त्याचं एक कॅसेट आपण तयार करून ठेवलं. आणि ती संपूर्ण कॅसेट आपण या ठिकाणी आज सकाळपासून चालू ठेवलेली. या ठिकाणी आम्ही हे जे काम केलं हे संपूर्ण श्रमदान आणि लोकवर्गणीतून काम केलेलं. थोडस मी ग्रामपंचायतीत असल्यामुळं कामाचा एमबी करतो. पंचायत समितीचं कुठं असतं 50-60 हजाराचं काहीतरी काम आपलं जवाहर रोजगारचं इकडे तिकडे एमबी होतं त्याचं. त्या पद्धतीने जर एमबी केला तर हे फक्त श्रमदानाने आणि लोकवर्गणीतून झालेल्या कामाचं 25 ते 26 लाख रुपयाचं काम आपल्या गावात झालेलं. संपूर्ण गाव एक झाल्यानंतर 25-26 लाख रुपयाचं काम आपण 3 महिन्यात करतो. जवाहर रोजगार योजना, जवाहर ग्राम समृद्धीची रक्कम आपल्या गावाला येणारी एकदम तुटपुंजी असते. आपण त्याची वाट बघत बसायचं. आणि मी माहितीसाठी सांगतो, आमचं हे ग्राम अभियान एवढ्यावर थांबलेलं नाही. संपूर्ण गावातील वाडी वस्तीवरची लोक या ग्राम अभियानमध्ये सामील झालेली होती. परंतु यापेक्षा की एक आमच्या अभिमानाची बाब आहे, आमच्या या पावनभूमीतून जन्माला आलेले अनेक इंजिनियर आहेत, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, मोठमोठ्या हुद्द्यावर लोक बाहेर आहेत. आणि आज त्या लोकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. आनंदाची अश्रू आली माझ्या डोळ्यात. बाहेर गावला जे या ठिकाणावर सर्व्हिसला गेलेली लोक आहेत त्यांना मी कॉन्टॅक्ट केलं, त्यांना माहिती दिली. या त्या पाठीमागे ज्यावेळेस त्यांना माहिती आपण द्यायचो की आमच्या गावात एक कार्यक्रम आहे आपल्या गावचा, तुम्ही या कार्यक्रमात सहभागी व्हा, मदत करा, कार्यक्रमाची शोभा वाढवा. ते म्हणायचे नको रे बाबा, तिथं लय दारू पिऊन शिवाय द्यायचे, मी पुण्यालाच बरा आहे. पण ही परिस्थिती त्या लोकांनी आपली चुरून बघितली. आपलेच पुणेकर लोक, पण खरंच कारकेल बदलले का हे त्यांनी चुरून बघितली. आणि आज आवर्जून आपला अनमोल वेळ देऊन ते या ठिकाणी हजर झालेले. आज 5-10 लोक आलेले, पण ही 10 लोक पुण्यातली 100 लोकांना हा निरोप देणार आहेत. आपला गाव सुधारला, आपलं घर सुधारलं, आपल्या अभिमानाने त्यांना आता सांगता येईल पुण्यात की आमच्या गावात कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही. ग्राम स्वच्छतेमुळे आमचं गाव सगळं साफ झालं, कुठं थोडी घाण सापडणार नाही, रस्त्यावर एक कागदाचा तुकडा सापडणार नाही. त्यांनाही अभिमान वाटला आपल्या गावाचा, आणि त्यांना आपल्या गावाचा अभिमान वाटला, आणि म्हणून ते या ठिकाणी आले.
पाठीमाग आपले प्रयत्न असायचे, बाहेरच्या लोकांना बोलो, बीडीओ साहेबांना बोलो, अजून कोणाला बोलो, लोक यायला तयार नसायचे आपल्याकडे. पण आज परिस्थिती अशी झाली, आपण संघटित झालो, आपण चांगलं काम करून दाखवलं आणि या कामाची पावती आपल्याला अशी मिळत गेली. जर आपण हे ग्राम स्वच्छता अभियान जर कधी राबवलं नसतं, आपलं गाव जर साफ केलं नसतं, तर भोरचे सभापती, उपसभापती, त्यांचे गट विकास अधिकारी अशा एका थोर व्यक्तीचे पाय आपल्या या भूमीला कधी लागले नसते. परंतु आपण हे ग्राम अभियान राबवलं म्हणून अशा थोर व्यक्तींचे पाय आपल्या भूमीला लागले आणि त्यांच्या या पदस्पर्शाने आपली भूमी आज पावन झाली. त्यांच्या पदस्पर्शामुळे आपल्याला चैतन्य निर्माण झालं आणि त्यांच्या फक्त पदस्पर्शाने आपली भूमी अजून एवढी साफ झाली की आपण जिल्हा स्तरावर सुद्धा प्रथम क्रमांक मिळाल्याशिवाय राहणार. या ठिकाणी आपलं जे श्रमदानाचं काम आहे ते सातत्याने असं टिकून राहो. आज जे पुणेकर आले 10, त्यांचं मी ग्रामपंचायतच्या आपल्या सर्वांच्या वतीने, आपलेच येते तरी मी त्यांचं आभार मानतो. तुम्ही यावर थांबू नका, आमचं ग्राम अभियान यावर थांबणार नाही. आम्ही एक संकल्प केलाय, स्वतःच्या पायावर गाव उभं राहिलं पाहिजे. आमचा थोड्या दिवसात हा निर्णय होईल. आम्ही 8 दिवसाला ग्रामसभा घेतो आता, अशी लोक जमतात. आम्ही हा निर्णय घेतला, दारू बंद झाली, गुटखा बंद झाला, तंबाखू बंद झाली, खर्च बंद झाला. प्रत्येक माणसाने शक्य असेल तेवढ्याने, असं आम्ही सुरुवातीला ठरवलं. ज्यांना शक्य असेल त्यांनी. आम्ही पुढच्या महिन्यापासून 26 जानेवारीच्या मुहूर्तापासून चालू करणार आहे. प्रत्येक गावातील माणूस गावासाठी फक्त 1 रुपया रोज देणार आहे. 3-3.5 हजार लोकसंख्या आमच्या गावची. काही अडचणीमुळे देऊ शकणार नाहीत, परंतु जवळ पैसे असताना देणार नाही अशी प्रवृत्ती राहणारा माणूस आमच्या गावात आज राहिलेला नाही. आज प्रत्येकाची प्रवृत्ती अशी, मानसिक स्थिती अशी बदलली की मी घरात उपाशी राहील पण गावासाठी करेल. ज्या लोकांनी 5-5 वर्ष घरपट्ट्या भरल्या नव्हते त्यांनी घरपट्ट्या भरल्या. 100% आपल्याला वसूल दाखवायचा होता, 100% वसूल करून टाकला. आणि माझी खात्री, हे जे बदललेलं चित्र आहे, लोकांचं जे मन बदललं, विचार बदलले, भावना बदलल्या. 26 जानेवारीपासून आम्ही रोज 1 रुपया प्रत्येक नागरिकाकडून गावात जमा करणार आहोत. 1 रुपया देणं आता जवळजवळ सगळ्या नागरिकांना ही अगदी कल्पना रुजली आणि या 1 रुपयातून आमचे गावचे 3,000 रुपये तरी रोज जमतील. 9-10 हजार रुपये महिन्याला आम्हाला जमतील. आज जी विभागीय समिती या ठिकाणी आलेली आहे, ती या ठिकाणावरून जाताना आपल्या कामाची पावती देऊन जाणार आहे. आणि ती पावती, पाठीमागचा निकाल मी तुम्हाला सांगितला होता, त्यात बदल नाही होणार. त्यापेक्षा थोडंसं पुढे जाऊ आपण. आपलं काम झालं, आपण तालुक्याची पाहणी केली, प्रत्येक गावानं गाव आपण पाहिलं. त्या गावात काय आहे, आपल्या गावात काय कमी, ते आपण केलं. आमच्या गावचे 12-15 तरुण रात्री 1 वाजता दुसऱ्या गावावरून जाऊन आले की आम्हाला जे वाटत होतं तालुक्यात आपल्या बरोबरीला ह्या गावाची ग्रामसफाई झाली. काय ठराविक तिथले मुद्दे होते, आमच्यापेक्षा कमी बरेच होते, जास्त 1-2 होते. आम्ही रात्री 12 पासून सकाळपर्यंत ते मुद्दे क्लिअर करून टाकले आणि ते सातत्याने टिकवणार आहोत. ज्या गोष्टीची आम्हाला माहिती नव्हती ती आम्ही माहिती घेतली, आम्ही ते सातत्य टिकवू आणि हे सातत्य कायमस्वरूपी टिकून राहू. कोरेश्वराच्या पावनभूमीत वसलेलं हे छोटंसं खेडगाव, या आपल्या गावाला हे जे चांगलं वळण लागलेलं आहे, या चांगल्या वळणाला दुष्ट लागू नये, कुठं गटातटाचं कधी वातावरण निर्माण होऊ नये, अशी मी भैरवनाथाच्या समोर आणि पांडुरंगाच्या समोर, पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा तुम्हाला एकदा सगळ्यांना विनंती करतो की हे अभियान आपल्याला कायमस्वरूपी 12 महिने असंच चालू ठेवायचंय. त्यासाठी पुन्हा तुम्हाला एकदा विनंती करतो. या ठिकाणी बोलण्यास फार वेळ घेतल्याबद्दल आलेल्या कमिटीची मी माफी मागतो आणि माझे 2 शब्द संपवतो. यानंतर त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं मी त्यांना विनंती करतो. या कारखेलच्या पुण्यभूमीत येण्याचा योग आला. येत असताना आमच्या बरोबर बोर पंचायत समितीचे उपसभापती माननीय शिवतरे साहेब, बोर पंचायत समितीचे
माजी सभापती आणि विद्यमान सदस्य माननीय दळवी साहेब, या तालुका कमिटीचे सचिव आणि भोर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी माननीय वाघ साहेब, त्याचप्रमाणे या आमच्या कमिटी बरोबर पत्रकार श्री शेळके हे आहेत, सेवाभावी संस्थेचे सदस्य निगडे गुरुजी आहेत, बाल विकास प्रकल्प अधिकारी अच्युतानी साहेब आहेत, तसेच ग्रापापूचे उपअभियंता कोळी साहेब, गट शिक्षण अधिकारी साबळे साहेब, तालुका वैद्यकीय अधिकारी जोशी साहेब, आमचे शिक्षणचे विस्तार अधिकारी भोसले साहेब, एवढे आमच्या कमिटी बरोबर आलेले सर्व मान्यवर मंडळी आहेत. आणि त्याचबरोबर या ठिकाणी बारामतीहून आमच्या बरोबर या ठिकाणी बारामती पंचायत समितीचे गट विकास अधिकारी की ज्यांनी गेली मागच्या कालावधीत जवळजवळ 3 वर्ष आमच्या भोर पंचायत समितीमध्ये अतिशय उत्तम प्रकारचं काम केलं. त्यांच्या कामाची तुम्हाला ओळख झाली असेल. त्याला साथ दिली विलासराव देशमुख असतील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री भुजबळ साहेब आहेत, या सर्वांनी त्याला साथ दिली. तो उपक्रम उचलून धरला. मंत्रिमंडळातले त्यांचे सहकारी या तालुक्याचे नेते, युवा नेते अजितदादा पवार साहेब यांनी त्याला साथ दिली. आणि हा महाराष्ट्र शासनाने हा एक संकल्प तुमच्या ग्रामीण भागातील जनतेच्या समोर मांडला. शहरं वाढू लागली, शहरातली लोकसंख्या वाढली, खेडी ओस पडू लागली. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि शहरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ लागल्या. एकच चालू समस्या सांगतो शहरातली. पुण्याचा विकास झाला, फार मोठ्या प्रमाणात विकास झाला, प्रगती झाली, वाहनं धावू लागली, प्रदूषण निर्माण झालं. आवाजाचं प्रदूषण, धुराचं प्रदूषण, हवेचं प्रदूषण, प्रदूषण निर्माण झालं. आणि शासनाने हेल्मेटची सक्ती केली पुण्यात आणि धुळे या ठिकाणी. आणि इतके किस्से निर्माण झाले, म्हणजे त्या प्रदूषणावरती पर्याय म्हणून धुळे आणि पुणे या ठिकाणी हेल्मेटचा पर्याय काढला. पण हेल्मेटमुळं अनेक प्रकारच्या ज्या अडचणी निर्माण झाल्या त्या काही बऱ्याचशा गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. आता आपण विषयांतर होईल आपलं. म्हणजे शहराकडे जो ओघ निर्माण होत चाललेला होता, म्हणजे शहरामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या, तर शहरातला ओघ थांबवायचा आहे. त्यासाठी खेडी सुधारली पाहिजेत. महात्मा गांधीचं स्वप्न होतं खेडी सुधारली पाहिजेत, खेडी चांगली झाली पाहिजेत. ग्राम स्वराज्याची कल्पना, रामराज्याची कल्पना ही महात्मा गांधीजींनी म्हटली होती. आणि तीच घेऊन महाराष्ट्र शासन पुढे आलेलं आहे. आणि ती पुढे येऊन त्याची तुम्ही जे काम केलं, जे महाराष्ट्र शासनाला एक प्रकारची साथ दिली, जे कर्तव्य करण्याचा प्रयत्न केला तुमच्या परीने, गावातील प्रत्येक नागरिकाने तुमच्या परीने श्रमदानातून आपला वेळ देऊन जे कर्तव्य तेवढं करण्याचा प्रयत्न केला, साथ दिली, त्याबद्दल प्रथमतः महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि आम्ही तालुका पातळीची कमिटी या माध्यमातून या ठिकाणी आलो. पाठीमाग जिल्हा परिषद सदस्य कमिटी आली होती, तिने पाहणी केली. तुमचं गाव आलं, 21 गाव आहेत, वेळ जास्त घेत नाहीये. सुरुवात आम्ही कालच आलोय, पण सुरुवात आताची कारकेल मधून झालेली आहे. या पुण्यनगरीतून सुरुवात करतोय आम्ही. कोरेश्वराची जी पुण्यनगरी आहे
कोरेश्वराच्या पुण्यनगरीतून आम्ही सुरुवात करतोय. वेळ जास्त घेत नाहीये. अजून आम्हाला 21 गाव पाहिजेत. संपूर्ण तालुका फिरायचा आहे. प्रत्येक गावात जर एवढा वेळ गेला तर आम्ही 8 दिवस सुद्धा आम्हाला पुरणार नाहीये. परंतु चव्हाण साहेबांनी आम्हाला फक्त 2 दिवस दिले. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. तालुका कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी आलो. आपण अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आमच्या कमिटीचं स्वागत केलं. व्हिडिओ कॅसेटवाले होते, कॅमेरेवाले होते. विशेष सांगायचं म्हणजे ग्रामपंचायतीचा शिपाई सुद्धा स्वागताला तयार होता या ठिकाणी. तो सुद्धा महत्वाचं आहे. पहा, एक सामान्य माणूस, तळागाळातला माणूस जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये सहभागी होतो, एखाद्या उपक्रमामध्ये, एका संकल्पामध्ये सहभागी होतो, तेव्हा तो संकल्प, तो उपक्रम हा यशस्वी झाल्याशिवाय राहत नाहीये. तो सुद्धा आमच्या एका उंचवट्यावर उभं राहून, माझं निरीक्षण होतं, उंचवट्यावर उभं राहून युवक मित्रांना म्हणत होता सामील व्हा, चला या ग्राम अभियानात चला. तिथं उंचवट्यावरती उभा होता सुरुवातीला आणि चला म्हणत होता. हे महत्वाचं आहे. पा त्याबरोबर तुम्ही भारतीय संस्कृतीप्रमाणे आमची पंचायतींनी ओवाळणी केली. हळदी कुंकू लावलं कपाळाला. हे भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे. मी बरेच ठिकाणी ग्राम अभियानाच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून बरेच ठिकाणी फिरलो. परंतु मला आज या ठिकाणी एक चित्र पाहायला मिळालं की भारतीय संस्कृतीचं प्रतीक हळदी कुंकू हे आम्हाला तुम्ही लावलंच, पण त्याचबरोबर बऱ्याचशा महिलांच्या कपाळाला ते हळदी कुंकू आहे. हे वैशिष्ट्य पहा भारतीय संस्कृतीतलं. ते कुंकू, हळदी कुंकू विसरायचं नाहीये. म्हणजे त्या हळदी नाही तर आजकाल ती टिकली आली. पहा, टिकलीने सगळं अवघड करून टाकले. म्हणजे त्याच्या पाठीमागे काही शास्त्रीय कारण आहे. हळदी कुंकवाच्या पाठीमागे काही शास्त्रीय कारण आहे, अनेक कारण आहेत. परंतु आजकाल पाहिलं आपण तर घरात आपल्याला तो हळदी कुंकवाचा चौफोला सुद्धा लवकर सापडत नाही, तो करंडाही लवकर सापडत नाही. परंतु या ठिकाणी मला बहुतेक महिलांच्या कपाळाला अगदी मोठा, पा मावशी, ते अगदी मोठं कुंकू, अगदी प्रतीक येते. ते विसरू नका. म्हणून शासनाचं काय सांगणं आहे, ही जी भारतीय संस्कृती आहे ती विसरू नका. म्हणजे एक हळदी कुंकाचं उदाहरण सांगत, त्याच्या पाठीमागचा एक उद्देश आहे की शासनाने आपल्या पुढे एक आव्हान दिले की हे जे भारतीय संस्कृतीची जी खेडी आहेत ती खेडी विसरू नका. खेड्यामध्ये जे स्वातंत्र्यपूर्व काळापासून, ब्रिटिशांच्या काळापासून जे चालत आलंय ते विसरू नका. गावगाडा होता. आजकाल पा बारकं पोरग सुद्धा समोर तंबाखू चोळत चाललेले पाहावयास मिळतं. गुटखा खातंय. तुमची तर सर्व गोष्टी चांगल्या केल्यात, चांगली गोष्ट आहे. परंतु वाईट परिस्थिती निर्माण होत चाललेली आहे. वृद्धाश्रम निघू लागलेले आहेत. माणसं माणुसकी विसरलेले आहेत. ही कायमस्वरूपी अखंडपणे टिकत राहिली गेली पाहिजे. मी निढळला गेलो होतो. पा आमच्या गाव तालुक्यातली काही लोक घेऊन निढळला गेलो होतो. निढळ या ठिकाणी पाहिलं, स्वागत केलं. हे ग्राम अभियानामध्ये जे जे काम केलं ते चांगल्या प्रकारचं आहे. त्या निमित्ताने आपल्या सर्वांचे, सरपंच असतील, ग्राम स्वच्छता अभियान कमिटीचे आमचे वडीलधारे मार्गदर्शक वाबळे साहेब असतील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे एका ठिकाणी पुन्हा एकदा आभार मानतो. आणि तुमचं हे जे गाव आहे, जे केलंय ते झाकत नाही. जे आहे सत्य आहे ते टिकून राहतं. अगदी कुठं म्हणजे दिखाऊपणा वगैरे असं काही दिसत नाही. चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत, दिसतायत, कॅसेटवर दिसतायत, प्रत्यक्ष दिसतायत. केलंय तुम्ही, नाकारता येणार नाही. आता हे करत असताना 21 गावामध्ये पाहणी केल्यानंतर जी आमची कमिटी आहे ती कमिटी निस्वार्थीपणे कोणाचाही काही कसल्याही प्रकारचा कोणी आम्हाला मी सांगणारे नाहीये. बारामतीकर सगळे चांगले आहेत, अधिकारी चांगले आहेत, आमचे पदाधिकारी सुद्धा सगळे चांगले आहेत. कोणी आम्हाला काही सांगणार नाहीये असं करा तसं करा, काही नाहीये. आम्हाला जे पटेल, चांगलं दिसेल त्याचं श्रेय निश्चितपणे प्रत्येक गावांना दिलं जाईल याची ग्वाही आपल्याला या ठिकाणी देतो. आणि तुमच्या गावाचा क्रमांक या तालुका कमिटीच्या कडून यावा, जिल्ह्यासाठी यावा, राज्यासाठी यावा. आणि एक राज्यामध्ये कारखेल हे एक चांगल्या प्रकारचं स्वच्छ सुंदर असं गाव, अशी कोरेश्वराची साथ आपल्या पाठीवरती पडो, थाप आपल्या पाठीवरती पडो, या प्रकारच्या शुभेच्छा या ठिकाणी आपल्याला व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.
बरेचसे परिवर्तन झालेले आहे, निर्व्यसनी झालेले आहे. पहिली कोंडाळी होती का? पहिली होती काय योजना पहिली ते कोंडळी खराब होती ती, त्यात पाईप बी जे होते ना आतून, त्यात पाईप होती ते चालत नाही. इथे घ्यायचं का? तिकडे येत ना, या की साहेबांना बोला. दादा या की वाबरे साहेब या इकडे. कसं होते मग ते सर्वांनाच बोलवायचं म्हणजे का येऊन पटकन उभं राहायचं. आता ह्या बाजूला या की तिकडं फिरत चालली आहे, त्यांचा घ्या. एका वेळेस सुरू कर. चालू आहे का? नवीन झालं ना, आता शेण भरायला सुरुवात केली. या बियाणं भरले का? चेन भरले का? इथं सर्व आपलं बैठकीचे आहे. बाटली साहेबांचं लक्षाचं पाहिलं पाहिजे ते मग सर्वात जास्त रोग जवळजवळ 80% हे पाण्यातून होतात. हो असे त्यासाठी पाणी महत्वाचं आहे आपल्या ह्याच्यात ग्रामीण भागात. आता याला जगलं की मग मरत नाही. दारूबंदी कमिटीचे चेअरमनच करून टाकले. सर ह्या अभियानच्या अगोदर हा जो वाट आहे ना बांधलेला नव्हता. हितपर्यंत दगड तिने लावली सगळी, ही काय ही तिकडची टाकलेली आणि पलीकडून बाबळ. पण हा दगड इकडच्या पुढच्या लोकांनी बाजूला सारून जायची अजिबात ताकद नाही. चालत जायचं म्हणलं तरी ते दगड सरकवायचा नाही, दगड तिथं म्हणजे तिथं दादागिरी करायची का? दादागिरी नाही, पद्धतशीर बोलायचं. आता आता हे महत्वाचं आहे. आता म्हणजे आता मन प्रसन्न सगळ्या गावाशी खेळ हा सगळे हसतात फिरतात. असे सगळे हसले पाहिजेत. गाव सोडून गेले. हे वाढे दिसतात सर्व पॅकिंग मध्ये मागं सरा तुम्ही. अजिबात गायच्या मिस्त्रीचे तंबाखू मिस्त्री तांबू आता बाजूलाच टाकले. ज्या दिवसापासून आपण ठरवलेलं आहे ना त्या दिवसापासून बाजूला. नाही पण आता ज्यांना तंबाखूची सवय आहे मिस्त्री वापरायची पाणी
पाठीमागे एक विहीर आहे त्या माणसाची पाईपलाईन खाली त्यातून सध्या तिथे आणली तिथं टाकी बांधली आणि तिथे पलीकडे बांधली त्यांनी, हा. म्हणजे आणि त्याच्या अगोदर ज्यावेळेस ते आम्ही वापरायला सुरुवात केली ना, त्यावेळेस जाणारी सरपंच इथलीच का असं होय. आणि ओढ्याच्या पुढच्या बाजूला बंधारा बांधलाय म्हणजे गावाच्या खालच्या बाजूला आणि तिथून एक साधारण 15-20 एकर जमिनीला पाणी जात असं तर जुनी धरणं होती ना तसं जे पावसाळ्यात पाणी असतं त्यावेळेस तिथे त्यात पाणी येतं जुनी आडी इकडे बघा इकडे बघा तिकडे वाहते काकांकडे. अंगणवाडीत नाही जात का अंगणवाडी ए तू शाळेत जाते का नाही? शाळेत जाते ना जाते ना नाव सांग की संपूर्ण तुझं नाव सांग सांग लोक नाव सांग. मी हळद सांडवली सगळं. आम्हाला काय खायला मिळते बाकी पाठी उठून आली असते त्यांची कशी केली कशा करतात पाठी सांगली त्याचं पहिलं असतं की असणारी माणसं मोकळी असेल तर पटकन कुठेतरी बाजूला असं घेऊन बाकी कारण हे हालायचे असतात त्यांनी कुठे चालायला पाहिजे ती निघतो 2 तास अर्ध भरायचे आणि निघाले की सरामध्ये घालावंच लागतं असं ड्रायव्हरांचं तर मग येऊ त्यांचं लय प्रॉब्लेम आहे सगळी बसा म्हणजे एकदम बसून घ्या काय नाव तुम्ही दोन्ही दोघं सचिव बरं काय तुम्ही आणि चव्हाण साहेब घर घेतलं पण घरातली माणसं नाही घेतली म्हणून आलो. शंभरचं घ्या काय नाही आमची गाडी पुढे गाडी मार सगळ्या गावांना फक्त टाटा करायचा नाही टाटा नाही काम आहे तिथं देवगाचं तुम्हाला कोणी गावलं 2 गाड्यावरून आता मारून केलं ते दुसरं काम आहे ते फॉर्म भरायचे राहिलं कोण दादानी एखादा बोलवलं PDCची वेगळी पक्षाकडे आभारी असं देणार चांगलं गाव केलं जेवण चांगलं दिलं मला ओळखलं नसेल तुम्ही ओळखले मला आमच्या वेळेला 25 नाही शिकवलं. यायचं मी ते हो डॉक्टर डॉक्टर चला बसावर जेवण केले का साहेब आवाज बी येणार होता दिसायला पाहिजे आवाज बी येणार काढून टाक रे नंतर. बरं शेवटचं बाय करतो.